राज्यातील लाखो विद्यार्थी व युवकांचे भविष्य धोक्यात आले असून सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला। विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नांवर सरकारने ठोस भूमिका घ्यावी, स्पर्धा परीक्षांतील गैरप्रकारांवर कठोर कारवाई करावी आणि ऑनलाईन परीक्षा प्रणालीतील त्रुटी दूर करून पारदर्शक व्यवस्था निर्माण करावी अशी मागणी करण्यात आली। तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, ब्लॅकलिस्ट कंपन्यांना परीक्षा प्रक्रियेची कामे देऊ नयेत, एनटीए संबंधित विभागाची जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, पोलीस भरतीतील कथित अन्याय दूर करून पात्र उमेदवारांना न्याय द्यावा आणि महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात अशा प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या। यावेळी जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, निरीक्षक शेखर माने, विजयबापू पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सुष्मिता जाधव, शहर जिल्हाध्यक्षा संगीता हारगे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे देशाचं भविष्य आहेत, जे देशाचं भविष्य घडवणारे विद्यार्थी आहेत, त्यांच्या बाबतीत जो अन्याय झाला आहे त्या संदर्भानं आज आम्ही सगळेजण आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहे। तुम्ही सगळेजण बघताय, नीट परीक्षा असेल, अनेक परीक्षा असतील, या परीक्षेसारखे महत्त्वाचे पेपर आज तुम्ही सगळे फुटलेले दिसत आहेत। त्यामुळं अनेक विद्यार्थी जे अनेक दिवस परिश्रम करून आपला अभ्यास करतात, यामध्ये अशा अनेक विद्यार्थ्यांच्यावर अन्याय होतो आणि जे परीक्षा फुटीमुळं जे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे, या नुकसानीला जबाबदार कोण हे आज जाब विचारण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो आहे। त्याचबरोबर देशामध्ये सोनम वांगचुक यांच्या रूपानं जे दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू आहे, या आंदोलनाला सुद्धा पाठिंबा दर्शवण्यासाठी आज आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे पदाधिकारी, जिल्ह्यातले सगळे कार्यकर्ते, सर्व महिला भगिनी आणि खास करून आमच्या विद्यार्थी भगिनी हे या ठिकाणी आलेले आहेत, कारण त्यांचं भविष्य आज धोक्यात आलेलं आपल्या सगळ्यांना दिसते। आणि या बाबतीत आपण जर बघितलं तर सरकार महाराष्ट्रातलं असेल किंवा देशातलं सरकार असेल, कुठंही गांभीर्यानं ही गोष्ट घेताना दिसत नाही। त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी एकत्रित जमलो आहे। आम्ही सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो। विद्यार्थ्यांचं भविष्य या ठिकाणी जर कुणी धोक्यात आणत असेल तर त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून ही लढाई यशस्वी करण्यासाठी जे काही आम्हाला मार्ग दिसतील त्या शासकीय मार्गानं या ठिकाणी आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहोत। आणि लोकसहभाग वाढवण्यासाठी इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येक तालुक्यावर या ठिकाणी हे आंदोलन अधिक मजबूत करण्यासाठी, लोकांच्यामध्ये जागृती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद। आज ह्याच्यामध्ये नीट पेपर लीक झालेले आहेत, तर ह्यामध्ये कारणीभूत कोण आहे तर मोदी सरकार। आणि ह्यामध्ये आम्हाला असं वाटतं की मोदी सरकार फक्त मंदिर बनवतो, जात विवाद करतो, तर ह्यामध्ये आम्हाला आत्ता त्यांनी फक्त एज्युकेशन दिलं पाहिजे। आजकाल खूप अनएम्प्लॉईड पीपल्स वाढलेले आहेत, मग ह्या सगळ्याला कारणीभूत कोण तर मोदी सरकार। मोदी सरकारने राजीनामा हा दिलाच पाहिजे आणि शिक्षण मंत्रींनीही राजीनामा दिलाच पाहिजे। मोदी सरकार आहे त्यामुळे आमचं भवितव्य आजकाल खूप धोक्यात आलेलं आहे।